सो जसं मी तुम्हाला सांगितले कोण कोण आले. आदित्य टेकाडे आणि धनंजय राख. ओके. बाकीचे लोक जॉईन होतील. सेट डेफिनेशन आपण पाहिली. मेथड्स टू राईट, देन टाइप्स, ऑपरेशन, 6 ऑपरेशन, प्रॉपर्टीज, लॉज ऑफ अल्जेब्रा ऑफ सेट्स. त्याच्या आधी सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले आपण डिस्कस करतोय आता. नंतर आपण बघू हे लॉज ऑफ अल्जेब्रा ऑफ सेट्स अँड देन वर्ड प्रॉब्लेम. सम इम्पॉर्टंट फॉर्म्युलेमध्ये पहिला फॉर्म्युला आपण पाहिला की n of A union B is n of A plus n of B minus n of A intersection B. ओके. तर या केसमध्ये n of A म्हणजे सर्व सेट A मधले एलिमेंट्स आपण काउंट केलेत. n of B म्हणजे B सेट मधले एलिमेंट्स. पण आपल्याला A युनियन B पाहिजे. तर A युनियन B म्हणजे दोन्ही सर्कल मधला पार्ट. पण जेव्हा आपण n of A plus n of B घेतला तेव्हा हा जो कॉमन पार्ट आहे हा दोनदा काउंट झालाय. तो एकदाच काउंट व्हायला पाहिजे. म्हणून त्याला एकदा आपण सबट्रॅक्ट केलंय. सेकंड फॉर्म्युल्यामध्ये जर हे ए आणि बी दोन्ही डिसजॉईंट सेट असतील तर इंटरसेक्शन जो आहे त्यांचा नल सेट येतो. म्हणून एन ऑफ ए इंटरसेक्शन बी 0 येईल. त्याच्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट 0 असणार. म्हणून फॉर्म्युल्यामध्ये मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी लिहिण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला भेटेल एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी. तिसरा फॉर्म्युला एन ऑफ ए मायनस बी. ए मायनस बी म्हणजे फक्त हा ओनली ए चा पार्ट. हा जो कॉमन पार्ट आहे तो नाही घ्यायचा. तर आपण असं म्हणू शकतो की पूर्ण सेट ए मधून कॉमन पार्ट मायनस करा. एन ऑफ ए मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. किंवा बी मायनस ए जर घ्यायचा असेल तर बी मधून हा कॉमन पार्ट मायनस करायचा. एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. नंतर ए डेल्टा बी, एन ऑफ ए डेल्टा बी म्हणजे सिमेट्रिक डिफरन्स. सिमेट्रिक डिफरन्स म्हणजे या दोघांना कंबाईन करायचं ए मायनस बी युनियन बी मायनस ए. तर दोन्ही फॉर्म्युले जे आहेत एन ऑफ ए मायनस बी आणि एन ऑफ बी मायनस ए यांची ऍडिशन घ्यायची. सो आपण आताच पाहिलं एन ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला एन ऑफ ए मायनस इंटरसेक्शन प्लस एन ऑफ बी मायनस इंटरसेक्शन. तर इथं एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी एकत्र घेतले आणि हे इंटरसेक्शन दोनदा मायनस झाले म्हणून -2 इंटू एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. त्यापैकी एक मायनस झालेला इंटरसेक्शन एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी सोबत घेतला तर तो युनियन भेटेल आणि हा एकदा इंटरसेक्शन मायनस होईल. म्हणून युनियन मायनस इंटरसेक्शन हे कशाचा आन्सर आहे? सिमेट्रिक डिफरन्स. ए डेल्टा बी म्हणजे काय? ए मायनस बी युनियन बी मायनस ए. सिमेट्रिक डिफरन्स म्हणतो आपण याला. नेक्स्ट फॉर्म्युला नंबर 5. So the formula number 5 is n of A union B union C. तर इथं टोटल 3 सेट आहेत. तर 3 सेटची आधी आपण वेन डायग्राम काढू. तर आपल्याला फॉर्म्युला डिस्कस करायचा आहे n of A युनियन B युनियन C. दिस इज इक्वल टू. आधी डायग्राम व्यवस्थित लक्षात घ्या. तर इथं टोटल आपण 3 सेट काढणार आहे. मी वेगवेगळ्या कलरनी काढतोय तिन्ही सेट जेणेकरून आपण आपल्या लक्षात येईल. ओके. तर इथं आपण 3 सेट काढलेत. सेट ए, बी आणि सी. रेड वाला ए आहे, ब्लू इज बी अँड सी सेट सी ब्लॅक कलरचा सर्कल. हा युनिव्हर्सल सेट असेल. आता बघा आपल्याला एन ऑफ ए युनियन बी युनियन सी पाहिजे. म्हणजेच काय करावं लागेल? पूर्ण तिन्ही सर्कलचा जो पार्ट आहे तो हायलाइट होईल. हा जो पूर्ण पार्ट आहे तिन्ही सर्कलचा हा आहे एन ऑफ ए युनियन बी युनियन सी. तर आपण तो घेताना असं घेऊ शकतो एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी प्लस एन ऑफ सी. आता जेव्हा आपण एन ऑफ ए घेतलाय एन ऑफ ए घेताना ए चा सी सोबतचा पार्ट जो आहे कॉमन पार्ट हा एकदा काउंट झालाय आणि ए चा बी सोबतचा कॉमन पार्ट पण एकदा काउंट झालाय.
म्हणजे आणि एन ऑफ सी घेताना तसंच एन ऑफ बी घेताना तसंच हे जे कॉमन पार्ट आहेत हे दोनदा दोनदा काउंट झालेत. म्हणून आपण काय करायचं, या सर्वांना एकदा आपल्याला मायनस करावं लागेल. जेव्हा मी एन ऑफ ए घेतला, तेव्हा हा जो ए आणि सी चा कॉमन पार्ट आहे तो काउंट झालाय. जेव्हा मी एन ऑफ सी घेतलाय, तेव्हा पण हा ए आणि सी चा कॉमन पार्ट काउंट झालाय. दोनदा काउंट झालंय, तर त्याला एकदा सबट्रॅक्ट करावं लागेल. तसं तीनही कॉमन पार्ट एन ऑफ ए इंटरसेक्शन बी, एन ऑफ बी इंटरसेक्शन सी आणि एन ऑफ ए इंटरसेक्शन सी या तिघांनाही आपल्याला एक एकदा सबट्रॅक्ट करावं लागेल. आता जेव्हा आपण असं सबट्रॅक्शन घेतलं, तेव्हा जो तिघांनाही कॉमन वाला पार्ट आहे, तिघांचाही कॉमन पार्ट म्हणजे तिन्ही सर्कलचा एकत्र जो कॉमन पार्ट आहे, हा एवढा पार्ट, हा रेडने मी हायलाइट केलाय. हा वाला पार्ट इथं इथं बघा एन ऑफ ए बी सी मध्ये तीनदा ऍड झालाय आणि इथं तीनदा तो सबट्रॅक्ट झालाय. म्हणजे तो तिघांमध्ये कॉमन असणारा पार्ट आपण काउंटच केला नाही. तीनदा तो ऍड झालाय. हा तिघांमध्ये कॉमन पार्ट जो आहे रेडनी हायलाइट केलेला. तर त्याला एकदा काउंट करणं आवश्यक आहे. सो आपल्याला लिहावं लागेल प्लस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. तिघांनाही कॉमन असणारा पार्ट इथं ऍड करावा लागेल. तर हा फॉर्म्युला आहे. एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी प्लस एन ऑफ सी. तिन्ही सेटचे नंबर ऑफ एलिमेंट्स ऍड करायचे. कॉमन पार्ट दोन दोन सेटचे दोनदा काउंट झाल्यामुळे एक एकदा सबट्रॅक्ट करायचे. पहिल्या केसमध्ये हे तिन्ही एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी प्लस एन ऑफ सी ऍड करून नंतर दुसऱ्या केसमध्ये हे तिन्ही सबट्रॅक्ट केल्यामुळे हा जो तिघांचा कॉमन पार्ट आहे जो रेडने हायलाइट केलाय तो काउंटच नाही झाला. तो तीनदा ऍड झाला आणि तीनदा सबट्रॅक्ट झाला म्हणजे तो काउंट झालाच नाही. म्हणून त्याला एकदा ऍड करणं आवश्यक आहे. तिघांचाही कॉमन पार्ट. हा फॉर्म्युला सर्वांच्या लक्षात आला का? येस ऑर नो? बोला. आदित्य, धनंजय, have you understood this formula? हो सर. ओके. हा पाचवा फॉर्म्युला लिहून घ्या. Just give me 30 seconds. Please write down this formula quickly. Next, formula number 6. Number of elements in exactly two of the sets ABC. Number of elements in exactly one set. Actually हा 6th आणि 7th फॉर्म्युला जो आहे हा माझ्या एक्सपिरियन्स नुसार डिस्कस करूनही प्रत्येक वेळी प्रत्येक स्टुडंट त्याला लक्षात ठेवू शकत नाही. सो त्या टाईपचा जर क्वेश्चन विचारला गेला तर मी तुम्हाला शॉर्टकट शिकवणार आहे. पण तरीही बिकॉज इट इज गिवन इन द लिस्ट, तर लिस्ट मध्ये हा फॉर्म्युला आपण लिहून घेऊ. Number 6. The formula is number of elements in exactly two of the sets ABC. Number of elements in exactly two of the sets. Two of the sets ABC. कोणत्याही दोन सेट मध्ये एलिमेंट्स असतील असे नंबर ऑफ एलिमेंट सर्व काढायचे. सो ऍक्च्युअली इथं काय केलंय, दोन दोन सेटचा इंटरसेक्शन ऍड केलाय आणि इंटरसेक्शन ऍड केल्यानंतर इंटरसेक्शन मध्ये जो तिघांनाही कॉमन असणारा पार्ट आहे जो की आपण इथं रेडने हायलाइट केला होता, हा वाला पार्ट पण तीनदा ऍड होईल. म्हणून त्याला 3 टाइम्स सबट्रॅक्ट करून टाकलं, कारण आपल्याला एक्झॅक्टली दोन सेट मधलाच पार्ट पाहिजे. आता या फॉर्म्युल्यामध्ये एक्झॅक्टली काय पाहिजे वेन डायग्रामनी दाखवतो. सी, या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला फक्त एक्झॅक्टली दोन सेट मध्ये असणारा पार्टच काउंट करायचा आहे. तर दोन सेट मध्ये म्हणजे हा एवढा पार्ट
हा ए आणि बी मध्ये आहे. हा एवढा पार्ट हा बी आणि सी मध्ये आहे आणि हा एवढा पार्ट जो ए आणि सी मध्ये आहे. एवढा पार्ट आपल्याला काउंट करायचा. तर आपण काय करणार, तिघांचेही इंटरसेक्शन दोघांचे इंटरसेक्शन घ्यायचे. ए इंटरसेक्शन बी प्लस बी इंटरसेक्शन सी प्लस ए इंटरसेक्शन सी. आणि याच्यामुळे काय झालंय की हा जो तिघांमध्ये कॉमन असणारा पार्ट जो आहे, हा जो इथं तिघांचा कॉमन पार्ट जो ब्लू ब्लू बॉर्डरने मी हायलाइट केलाय, हा एवढा जो पार्ट आहे हा तीनदा इथं ऍड झालाय, पण त्याला आपल्याला काउंटच नाही करायचं. तर त्याला आपल्याला तीनदा सबट्रॅक्ट करावं लागेल. सो -3 टाइम्स ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. -3 इंटू एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. एक्झॅक्टली 2 सेट मध्येच एलिमेंट असले पाहिजे. ए बी, बी सी किंवा ए सी मध्ये. सो दिस इज द फॉर्म्युला नंबर 6. नेक्स्ट लिहून घ्या फास्ट. नेक्स्ट फॉर्म्युला नंबर 7. नंबर ऑफ एलिमेंट्स इन एक्झॅक्टली वन ऑफ द सेट्स ABC. बघा आता हे कसे काढायचे, आधी याची वेन डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. नंबर ऑफ एलिमेंट्स इन एक्झॅक्टली वन ऑफ द सेट्स A, B, C. एक्झॅक्टली कोणत्याही एका सेट मध्ये असणारे नंबर ऑफ एलिमेंट्स. तर आता इथे टोटल आपल्याला किती सेट दिले? 3 सेट. सेट A, सेट B अँड सेट C. कोण आहे? विष्णू पाटील. विष्णु बेटा वेलकम. आप कहाँ से हो? You should switch on the audio first. हाँ, very good. Yes. आप कहाँ से हो बेटा? विष्णू कुठचा आहेस तू? विष्णू पाटील या नावाने कोण जॉईन झालंय? ओके. आपल्याकडे हे 3 सेट आहेत. सेट ए, बी आणि सी. एक्झॅक्टली एका सेट मध्ये प्रेझेंट असणारे एलिमेंट्स. सो ओनली सेट ए मध्ये हा पार्ट हायलाइट होईल. ओनली सेट बी मध्ये प्रेझेंट असणारे एलिमेंट्स आणि ओनली सेट सी मध्ये प्रेझेंट असणार. एक्झॅक्टली एका कुठल्याही सेट मध्ये प्रेझेंट असणारे एलिमेंट हे सर्व आपल्याला काउंट करायचे आहेत, बरं का. सो आता एवढे सर्व काउंट करण्यासाठी काय करावं लागेल? सर बघा, एकदम सिंपल आहे. तिन्ही सेटचे नंबर ऑफ एलिमेंट्स ऍड करायचे, त्यांच्यामधून इंटरसेक्शन दोनदा सबट्रॅक्ट करायचे आणि त्याच्यामध्ये हा जो कॉमन इंटरसेक्शन आहे तिघांचा हा तीनदा ऍड करायचा. तर हा फॉर्म्युला कसा आला ते आधी एक्सप्लेन करून सांगतो. सी, एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी प्लस एन ऑफ सी, तिन्ही सेटचे एलिमेंट्स आपण ऍड केले. याच्यामुळे काय झालं, जे कॉमन पार्ट आहेत दोघांमधले ते दोनदा काउंट झालेत, हे तिन्ही ऍड केल्यामुळे. मग पण आपल्याला कॉमन पार्ट नको इथं, बिलकुलच पाहिजे नाही, म्हणून हे दोनदा आपण सबट्रॅक्ट करू तिघांचे कॉमन पार्ट. ए इंटरसेक्शन बी -2 इंटू बी इंटरसेक्शन सी -2 इंटू ए इंटरसेक्शन सी.
पण याच्यामुळे काय झालं, हा जो तिघांमधला जो कॉमन पार्ट आहे, हा इथं बघा, हा 3दा ॲड झालाय आणि 2, 2, 2 किती वेळा? 6 वेळा सबट्रॅक्ट झालाय. 3दा ॲड झालाय, 6 वेळा सबट्रॅक्ट झालाय. त्याला आपल्याला काउंट करायचंच नाहीये पहिली गोष्ट. पण तो चुकून 3दा सबट्रॅक्ट शिल्लक झालाय. ओके. 3दा ॲड झालाय इथं आणि हे 2, 2, 2 6 वेळा तो सबट्रॅक्ट झालाय. म्हणून आपण काय करू, त्याला 3दा ॲड करून टाकू. 3 टाइम्स एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. म्हणजे तो काउंटच होणार नाही. तो अननेसेसरी 3 वेळा जास्त सबट्रॅक्ट झाला होता. म्हणून प्लस 3 इंटू एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. तर हा आहे 7th फॉर्म्युला. लक्षात आलाय का? कुणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये? विचारा. बघा, आपल्याला हा जो हायलाइट केलेला पोर्शन आहे, एवढेच नंबर ऑफ एलिमेंट्स पाहिजेत. एक्झॅक्टली वन ऑफ द सेट्स ए-बी-सी. तर एवढा पार्ट फाइंड आउट करण्यासाठी हे जे कॉमन पार्ट आहेत ए-बी, बी-सी आणि ए-सीचे, हे कॉमन पार्ट आपल्याला सबट्रॅक्ट करावे लागतील. का बरं 2-2दा सबट्रॅक्ट केले? -2 टाइम्स, -2 टाइम्स, -2 टाइम्स. कारण एन ऑफ ए घेताना ए आणि बी चा कॉमन पार्ट एकदा काउंट होतो. एन ऑफ बी घेताना तोच पार्ट 2दा काउंट होतोय. एन ऑफ ए आणि बी चा कॉमन पार्ट. म्हणून त्याला 2दा सबट्रॅक्ट करणं आवश्यक आहे, तो रिमूव्ह करण्यासाठी. अशा पद्धतीनं जे 2-2 सेटचे कॉमन पार्ट आहेत ते आपण सबट्रॅक्ट केले. आणि हा जो तिघांचा कॉमन पार्ट आहे एकदम, हा सेंटरचा पार्ट, हा पार्ट मात्र काय झालाय, 3दा ॲड झालाय आणि 6 वेळा सबट्रॅक्ट झालाय. तर तो ॲक्चुअली 3दा जास्त वेळा सबट्रॅक्ट झालाय, म्हणून त्याला ॲड करणं आवश्यक आहे. सो प्लस 3 टाइम्स एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. जनरली 6व्या आणि 7व्या फॉर्म्युल्याची आपल्याला जास्त गरज पडणार नाही. कारण मी याचे तुम्हाला शॉर्टकट सांगणार आहे. पण हे 2 फॉर्म्युले लिस्टमध्ये असल्यामुळे आपण डिस्कस केले. ओके. नेक्स्ट. लिहून घ्या क्विकली हा फॉर्म्युला 7th. सो ए युनियन बी ब्रॅकेट डॅश म्हणजे युनियन सोडून उरलेला युनिव्हर्सल सेटचा पार्ट आणि ए डॅश इंटरसेक्शन बी म्हणजे तोच पार्ट भेटतो आणि तो काय असेल, एन ऑफ यू मायनस एन ऑफ ए युनियन बी. युनिव्हर्सल सेट मधून हा जो युनियनचा पार्ट आहे हा आपण सबट्रॅक्ट करायचा. ओके. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर ए युनियन बी ब्रॅकेट डॅश. आपण इथं हा जो 8वा फॉर्म्युला हा लिहिलाय, 9वा इथं 8व्या नंबरला लिहिलाय. आणि असंच जर का आपण हा फॉर्म्युला घेतला 9th, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी ब्रॅकेट डॅश, त्याला आपण म्हणू शकतो एन ऑफ ए डॅश युनियन बी डॅश. आणि याची वेन डायग्राम बघून घ्या एकदा. काय असेल बघा, सेट ए आणि सेट बी आहे. तर हा जो दोघांचा कॉमन पार्ट आहे ए इंटरसेक्शन बी, याचा डॅश म्हणजे कॉम्प्लिमेंट. तर तो तेवढा पार्ट सोडून उरलेला सर्व पार्ट आपल्याला हायलाइट करायचा आहे. हा जो कॉमन पार्ट आहे दोघांचाही, तो सोडून उरलेला बाहेरचा सर्व पार्ट युनिव्हर्सल सेटचा पूर्ण घ्यायचा आहे. म्हणजे त्याचा फॉर्म्युला येईल एन ऑफ यू मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके. कॉम्प्लिमेंटचा अर्थच तो होतो. ए इंटरसेक्शन बी चा कॉम्प्लिमेंट घेतलाय म्हणजे डॅश घेतलाय, म्हणजेच तेवढा पार्ट सोडून उरलेला सर्व युनिव्हर्सल सेटचा पार्ट हायलाइट करावा लागेल. ओके. तर त्याचा हा फॉर्म्युला येईल एन ऑफ यू मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. हे दोन्ही फॉर्म्युले खूप सिंपल आहेत. युनिव्हर्सल सेट मधून इंटरसेक्शन दोघांचा सबट्रॅक्ट केलाय. ओके. तर हे 9 फॉर्म्युले आपण आता डिस्कस केलेत, जे की खूप महत्त्वाचे आहेत. यांचा यूज करून आपण खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर हा झाला 5वा पार्ट या चॅप्टर मधला. ओके. सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले.
ऑन द नंबर ऑफ एलिमेंट्स. आता 6वा पार्ट आपण डिस्कस करू. प्रॉपर्टीज ऑफ ऑपरेशन ऑन सेट्स और लॉज ऑफ अल्जेब्रा ऑफ सेट्स. सो पार्ट नंबर 6, लॉज ऑफ अल्जेब्रा ऑफ सेट्स. हा ऑलमोस्ट लास्ट पार्टच आहे, सेकंड लास्ट पार्ट. याच्यानंतर वर्ड प्रॉब्लेम्स आपण डिस्कस करणार आहे. हे जे लॉज आहेत, दीज आर ऑलरेडी गिवन हिअर. आय विल क्विकली रिवाइज देम. आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे ते. आयडेम्पोटेंट लॉ, हे जे लॉज आहेत टोटल इथं 6 लॉज आहेत आणि नंतर 2 थिअरम आहेत. ओके. पहिला लॉ आयडेम्पोटेंट लॉ. तर आयडेम्पोटेंट लॉ मध्ये सेम सेटचा युनियन सेम सेट सोबत घेतला तर तोच सेट भेटतो. ए युनियन ए, वी गेट ए ओनली. आणि सेम सेटचा इंटरसेक्शन कॉमन पार्ट जर सेम सेट सोबत घेतला तर सेम सेट भेटतो. आयडेम्पोटेंट, आयडेम म्हणजे सेम, सिमिलर. आयडेम्पोटेंट लॉ. So this is first law number 1, idempotent law. 12th स्टँडर्ड मध्ये HSC बोर्डामध्ये जेव्हा आपण लॉजिक चॅप्टर शिकणार आहे, 12th स्टँडर्डचा पहिला चॅप्टर, त्या चॅप्टर मध्ये हे सर्व लॉजचे नाव लक्षात ठेवणं आवश्यक आहे. हे जे नेम्स आहेत लॉजचे हे परत रिपीट होतात, म्हणून सध्याच तुम्ही लक्षात ठेवा, यांचं मीनिंग लक्षात ठेवा. की आयडेम्पोटेंट लॉ मध्ये आपल्याला काय भेटलं होतं, सेम सेटचा युनियन सेम सेट सोबत घेतला तर आन्सर एच भेटते. ए युनियन ए, ए इंटरसेक्शन ए इज ए ओनली. ओके. नेक्स्ट सेकंड लॉ, आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी, तर आयडेंटिटी लॉ मध्ये आपण नंबरच्या केसमध्ये, आता सेटला नंबर सोबत कम्पेअर करा. नंबर मध्ये आठवत असेल तुम्हाला, आपण 2 आयडेंटिटी बघितल्या होत्या. एक होती ऍडिटिव्ह आयडेंटिटी, म्हणजे कुठल्याही नंबर मध्ये जर का आपण 0 ऍड केला तर सेम नंबर भेटतो. आणि एक होती मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी, कुठल्याही नंबरला आपण 1 ने मल्टिप्लाय केलं तर सेम नंबर भेटतो. तसंच सेटमध्ये पण कुठलाही सेट ए घेतला आपण आणि त्याच्यामध्ये ऍड केलाय, म्हणजे काय, युनियन घेतलाय. मी तुम्हाला ऑलरेडी लिहून दिलं इथं की युनियन इज नथिंग बट ऍडिशन. ओके, लक्षात ठेवा, युनियन इज नथिंग बट ऍडिशन अँड इंटरसेक्शन इज नथिंग बट मल्टिप्लिकेशन. तर जेव्हा आपण 0 म्हणजे नल सेट, एम्प्टी सेट ऍड करतोय, ए युनियन फाय, वी गेट आन्सर एज ए ओनली. आणि जर का आपण ए मल्टिप्लिकेशन मीन्स टेक इंटरसेक्शन विथ 1 म्हणजे इथं युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट आपण यू ने डिनोट करतो. तर ए इंटरसेक्शन युनिव्हर्सल सेट, आपल्याला आन्सर एच भेटेल. ओके, 5 into 1 5. तसंच ए इंटरसेक्शन युनिव्हर्सल सेट, वी विल गेट आन्सर एज ए ओनली. हा झाला आयडेंटिटी लॉ. या लॉला आयडेंटिटी लॉ का म्हटलं, कारण की लेफ्टला जो ए आहे त्याची आयडेंटिटी बदलली नाही, राईटला पण आन्सर एच भेटलं. इथं पण लेफ्टला ए आहे, त्याचा इंटरसेक्शन घेतल्यानंतर आयडेंटिटी बदलली नाही, त्याची ओळख बदलली नाही, सेम एज भेटला, म्हणून त्याला म्हणतात आयडेंटिटी लॉ. ओके, दिस इज सेकंड. थर्ड लॉ, कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ आपण ऑलरेडी नंबरच्या केसमध्ये पण पाहिलंय. ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए, आठवते? तसंच इथं पण ए युनियन बी इक्वल टू बी युनियन ए आणि ए इंटरसेक्शन बी इक्वल टू बी इंटरसेक्शन ए आणि ए डेल्टा बी इक्वल्स टू बी डेल्टा ए. या तिन्ही केसमध्ये हा कम्युटेटिव्ह लॉ ट्रू होतो. कोणता कोणता? युनियन, इंटरसेक्शन आणि सिमेट्रिक डिफरन्स. पण डिफरन्स जो आहे, सिंपल डिफरन्स जो आहे, ए मायनस बी, बी मायनस ए आणि कार्टेशियन प्रॉडक्ट जो आहे, कार्टेशियन प्रॉडक्ट आपण पुढे शिकणारच आहे, त्या दोन्ही केसमध्ये मात्र हे दोन सारखे भेटत नाही. ओके, डिफरन्स तुम्हाला माहितीच आहे. जनरली नंबरच्या केसमध्ये सबट्रॅक्शन इज नॉट कम्युटेटिव्ह. ओनली ऍडिशन अँड मल्टिप्लिकेशन इज कम्युटेटिव्ह. ऍडिशन इथं युनियनचा रोल प्ले करतोय आणि युनियन हा मल्टिप्लिकेशनचा रोल प्ले करतो. ओके, तर कम्युटेटिव्ह लॉ मध्ये 3 जे आहेत ते रूल फॉलो करतात. ए युनियन बी इज इक्वल टू बी युनियन ए,
सेकंड इंटरसेक्शन पण फॉलो करतो. ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी इंटरसेक्शन ए. थर्ड ए डेल्टा बी is equal to b delta a. But subtractionच्या केसमध्ये a minus b is not equal to b minus a, and in case of Cartesian product a cross b is not equal to b cross a. आता याचा जो अर्थ आहे हा आपण अजून पाहिला नाही. क्रॉसचा अर्थ काय होतो तर हा आपण पुढे चर्चा करणारच आहे, डिस्कशन घेणारच आहे. कार्टेशियन प्रोडक्टचा अर्थ काय होतो. ओके, तर एवढं लक्षात ठेवायचं आहे की युनियन, इंटरसेक्शन आणि सिमेट्रिक डिफरन्स या तिन्ही केसमध्ये आपल्याला कम्युटेटिव्ह लॉ ट्रू भेटतो. पण सबट्रॅक्शन आणि कार्टेशियन प्रोडक्टच्या केसमध्ये हे पॉसिबल नाही. सिक्वेन्स चेंज करायचा आहे. कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय? ए युनियन बी, बी युनियन ए. सिक्वेन्स चेंज करून ऑपरेशन केलं तरी आन्सर सेम भेटते. ओके, हे झाले 3 लॉ. नेक्स्ट असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉला आपण एकदम सिंपल भाषेत म्हणतो चेंज द पोझिशन ऑफ ब्रॅकेट्स. बट बस ब्रॅकेटची पोझिशन चेंज करा. ओके, जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला आठवत असेल की आपण ऍडिशन मध्ये असं डिस्कस केलं होतं, ए प्लस बी इन ब्रॅकेट प्लस सी इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट बी प्लस सी. आपण फक्त ब्रॅकेटची पोझिशन चेंज करतोय. तसंच इथं ऍडिशनच्या केसमध्ये युनियन घ्यायचा. आता इथं या दोघांना ब्रॅकेट देऊ आपण. म्हणजे आधी तुम्ही ए युनियन बी घ्या आणि त्याचा युनियन सी सोबत घ्यायचा, किंवा आधी बी युनियन सी घ्या आणि त्याचा युनियन ए सोबत घेतला तरी आन्सर सेमच राहील. आन्सर बदलणार नाही. सेम थिंग फॉर इंटरसेक्शन. ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी इन ब्रॅकेट बी इंटरसेक्शन सी. तर असोसिएटिव्ह लॉ जो आहे हा युनियनच्या केसमध्ये आणि इंटरसेक्शनच्या केसमध्ये ट्रू होतो. सिमेट्रिक डिफरन्सच्या केसमध्ये पण हा ट्रू होतो. ए डेल्टा बी डेल्टा सी इज इक्वल टू ए डेल्टा इन ब्रॅकेट बी डेल्टा सी. पण परत आपल्या सबट्रॅक्शन मध्ये आणि कार्टेशियन प्रोडक्ट मध्ये हे दोन्हीला ट्रू, हा जो असोसिएटिव्ह लॉ हा ट्रू भेटत नाही या दोन्ही केसमध्ये. सो ए मायनस बी मायनस सी is not equal to a minus b minus c bracket, आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑल्सो a क्रॉस b क्रॉस c, a b ला ब्रॅकेट केला, is not equal to a क्रॉस b क्रॉस c. हे दोन लक्षात ठेवा की इथं ट्रू नाही, इथं नॉट इक्वल टू आहे. ओके, हा झाला चौथा लॉ, असोसिएटिव्ह लॉ. नेक्स्ट फिफ्थ वन इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. लॉ नंबर 5, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ तुम्हाला आठवत असेल, आपण नंबरच्या केसमध्ये डिस्कस केला होता की ए इंटू बी प्लस सी ला आपण लिहू शकतो ए इंटू बी प्लस ए इंटू सी. या ए ला आपण बी आणि सी सोबत डिस्ट्रीब्युट करतो. तसंच सेट थेअरी मध्ये पण आपण डिस्ट्रीब्युशन लॉ वापरू शकतो. तर इथं दोन प्रकारे आहेत लॉ वापरू शकतो बघा. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ए युनियन बी इंटरसेक्शन सी, तर या युनियनला आपण इंटरसेक्शन वर डिस्ट्रीब्युट करू शकतो, किंवा ए इंटरसेक्शन बी युनियन सी, तर इंटरसेक्शनला युनियन वर डिस्ट्रीब्युट करू शकतो. ओके, सो ए युनियन इन ब्रॅकेट बी इंटरसेक्शन सी, तर डिस्ट्रीब्युट करताना काय होईल, हा ए युनियन जो आहे हा पूर्ण बी सोबत आणि सी सोबत डिस्ट्रीब्युट होईल. सो ए युनियन बी इंटरसेक्शन, हा जो मधला सिम्बॉल आहे इंटरसेक्शन हा लिहून काढला, ए युनियन सी. ओके, जसं इथं ए इंटू बी प्लस ए इंटू सी, ए हा बी आणि सी सोबत डिस्ट्रीब्युट झाला, तसंच इथं पण ए हा बी आणि सी सोबत डिस्ट्रीब्युट झालाय. ओके, उलट पण लिहू शकतो, ए इंटरसेक्शन बी युनियन सी असेल तर ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन सी. This way also we can distribute. ओके, नंतर तिसरा, चौथा आणि पाचवा
ही जी केस आहे ही कार्टेशियन प्रॉडक्ट हा इंटरसेक्शनवर, युनियनवर आणि सबट्रॅक्शनवर डिस्ट्रीब्यूट करू शकतो. कार्टेशियन प्रॉडक्ट जो आहे क्रॉस. क्रॉसचा अर्थ आपण डिस्कस करणार आहे. पण हे जे तिन्ही लॉ आहेत हे लक्षात ठेवायचे असे की क्रॉसला आपण इंटरसेक्शनवर, युनियनवर आणि सबट्रॅक्शनवर मायनस मीन्स डिफरन्स. डिफरन्सवर आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो. ओके. So third, fourth and fifth, this you can write here. क्रॉसला आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो इंटरसेक्शनवर, क्रॉसला युनियनवर डिस्ट्रीब्यूट करू शकतो, क्रॉसला डिफरन्स सबट्रॅक्शनवर पण डिस्ट्रीब्यूट करू शकतो. हा लॉ इथं लिहून घ्याल. ही पीडीएफ मी तुम्हाला पाठवणारच आहे आज. नेक्स्ट, सिक्स्थ लॉ, डी मॉर्गन्स लॉ. हा जो डी मॉर्गन्स लॉ आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. 12th स्टँडर्ड मध्ये पण याच्यावरती क्वेश्चन येणार आहेत. डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन हे एका सायंटिस्टचे नाव आहे आणि खूप सिंपल आहे. जर आपण ए युनियन बी याचा पूर्ण ब्रॅकेटचा कॉम्प्लिमेंट घेतला, ब्रॅकेटचा डॅश घेतला, तर आधी लक्षात कसं ठेवायचं, याचं आन्सर काय येते, हा जो डॅश आहे हा दोघांनाही द्यायचा, ए डॅश आणि बी डॅश, आणि युनियनचा करायचा इंटरसेक्शन. ओके. आणि दुसरा, जर समजा ए इंटरसेक्शन बी ब्रॅकेट डॅश असेल, तर ए इंटरसेक्शन बी चा कॉम्प्लिमेंट काढताना हा डॅश परत दोघांनाही द्यायचा आणि इंटरसेक्शनचा घ्यायचा युनियन. ओके. तर हा सिम्बॉल चेंज होतो इथं. असं या फॉर्म्युल्याला लक्षात ठेवायचं. तर हे दोन्ही झाले डी मॉर्गन्स लॉ. तसंच डी मॉर्गन्स लॉ आपण डिफरन्स युनियन आणि डिफरन्स इंटरसेक्शन यांच्यावर पण अप्लाय करू शकतो. ओके. डिफरन्स युनियन आणि डिफरन्स इंटरसेक्शन वरती. तर त्याचा आन्सर काय येते? तर हा जो डिफरन्स आहे आपण डिस्ट्रीब्यूट करायचा ए मायनस बी, ए मायनस सी, पण युनियनचा घ्यायचा इंटरसेक्शन मध्ये. तसंच ए मायनस बी, ए मायनस सी इंटरसेक्शनचा घ्यायचा युनियन मध्ये. ओके. हा तिसरा चौथा मी आता लिहून देत नाही. दिस यू कॅन कम्प्लीट. ओके. सो विथ दिस वी स्टॉप हिअर. आता हे दोन थेरम आणि कार्टेशियन प्रोडक्ट आपण पुढच्या लेक्चर मध्ये डिस्कस करू, उद्या डिस्कस करू. सो थँक्यू. उद्या आपलं लेक्चर असेल परत मॉर्निंगला 10 वाजताच रेग्युलर टायमिंग. टुडे आय वॉज बिझी, सो आय टूक इट ॲट 4.